मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. गोनीदा मला जाणवले ते. लेखक शिवाजी सावंत. वाचक प्रभाकर वर्तक. हेनरी किप्सेनने आपल्या एका वाचिकेला लिहिताना एकूणच साहित्याबद्दल फारच अर्थपूर्ण व मार्मिक लिहिले आहे. तो म्हणतो, साहित्य निर्मितीसाठी जीवनानुभव लागतात. एकांतातील जीवनही अनुभवशून्य नसते. मनुष्य प्राणी आध्यात्मिक अर्थाने दूरदृष्टीचा प्राणी आहे. अंतरावरून पाहिले म्हणजे आपल्याला नीट दिसते, जवळून तपशील गोंधळात टाकतो. ज्याचे अचूक मूल्यमापन करायचे आहे त्याच्यापासून अंतरावर गेले पाहिजे. हिवाळ्याच्या दिवशी उन्हाळ्याचे वर्णन उत्कृष्ट करता येते. स्वतःच स्वतःला वागविताना आपण सदैव प्रामाणिक व वास्तवाला धरून असणे महत्त्वाचे असते. इब्सेनचे हे तर्कशास्त्र मराठीतल्या एका साहित्यकाराला अचूक लागू पडते. आजवर त्यांचे भटक्या, प्रादेशिक समर्थपणे लिहिणारा, विविध अनुभव गाठीशी असलेला, रसाळ व चपखल शैली असलेला लेखक असे वर्णन करण्यात आले आहे. ते चूक नाही, पण फार वरवरचे आहे. गोनीदा हे ते लेखक. त्यांच्या शितू, पडघवली, माचीवरचा बुधा, पवनाकाठचा धोंडी, जैत रे जैत अशा प्रादेशिकतेकडे वळणाऱ्या कादंबऱ्या आहेत. मृण्मयी, मोगरा फुलला अशा चिंतनपर, तत्वज्ञानस्पर्शी रचना आहेत. भ्रमणगाथा, स्मरणगाथा अशा आत्मवृत्तपर रचना आहेत. कृष्णायन, कर्णायन, गुरुचरित्र असे धार्मिक ग्रंथ आहेत. काही नाटके व ज्ञानेश्वरीवरचे रसाळ भाष्य आहे. या सर्वच रचनात जसे एक 52 कशी मराठमोळे भाषेचे प्रकटन आहे, तसेच एक जाणत्याला सहज भावू शकेल असे आध्यात्मिक व सुप्त असे, सशक्त व लोभस असे सूत्र आहे. अप्पांच्यावर लिहिताना त्याला कुणी फारसा स्पर्श केलेला नाही. अलीकडे त्यांच्या कन्या प्राध्यापक वीणा देव यांनी तसा निसट्टा यत्न केला आहे. इब्सेन आपल्या साहित्य सूत्रात म्हणतो तसा आध्यात्मिक अर्थानं दूरदृष्टीचा सशक्त कलावंत गोनीदांच्या शब्दकळेत सर्व प्रकारात वावरून गेला आहे. हे वावरणे कसे आहे, तर कुठेतरी पानांआड दडलेल्या कवठी चाफ्याच्या गंधासारखे, कधी एखाद्या पवनाकाठच्या धोंडीसारख्या मातीशी निगडीत, अभिजात मराठमोळ्या म्हणजे भारतीय शेतकऱ्याची तरल भाव आंदोलने अचूक शब्दात अचूकपणे पकडत भुई चाफ्याच्या मृणगंधासारखा हा कलावंत आविष्कारला आहे. कधी जैत रे जैतमधल्या जिद्दी ठाकराचे भावबंध पकडत मोहाच्या धुंद फुलासारखा प्रकटला आहे, तर कधी हाच साधक मोगरा फुलला सारख्या साहित्यकृतीत प्राजक्ताच्या स्वर्गंधासारखा परमाळून उठला आहे. सौंदर्य मीमांसा या आपल्या साहित्यविषयक अभ्यासपर व मार्गदर्शक ग्रंथात राभ हा पाटणकरांनी एक छान विचार मांडलाय. कलेची संकल्पना 2 ध्रुवांची आहे. त्यातला एक म्हणजे लौकिकतावाद, दुसरा म्हणजे विश्वचैतन्यवाद्यांचा स्वायत्ततावाद. गोनीदांची साहित्यसृष्टी या दोन्ही वादांना अंगाखांद्यावर हसत खेळवत रातराणीचा सुगंध घेऊन आलेल्या वायुलहरीसारखी मराठी मनाला अनेक दशके सुखावून गेली आहे. म्हणून तर गोनीदा भाष्याला अवघड ठरतात. गोनीदांच्या प्रत्येक रचनेत एक मुमुक्षू जीवनसाधक तरलपणे वावरून गेला आहे. ह्या सर्व रचना निखळ एतद्देशीय मराठमोळ्या आहेत, हे तर त्यांचं खासेपण आहे. दुर्ग भ्रमंती हे गोनीदांचे त्यांना सतत साधवून बोलावून देणारे जीवनांग झाले. दुर्ग या संस्कृत शब्दाचा नेमका अर्थ काय याचा एकीकडे शोध घेत त्या दुर्गांचे अंतरंग त्यांनी आपल्या खास लढिवाळ शैलीत उभ्या महाराष्ट्राला ठावकी करून दिले.
दुर्ग म्हणजे गमनाय दुष्करहा ही सार्थ दुर्गबोली एकदा समजताच त्यांचे दुर्गप्रेमी शिवमय मन त्यांच्याशी वेगळ्या लयीत बोलून गेले तर नवल नाही. जेवढे गडकोट गोनीदांनी जेवढ्या विविध प्रकारांनी पायवाटांनी बघितले तेवढे कुणीच नाही. त्यांचे दुर्गवर्णनपर लेख अधिकच त्यांच्या जवळ नेणारे आहेत. या भ्रमंतीच्या वेडाने मराठी साहित्याला बयादार उघडपासून 3-4 अशा शिवशाहीला कवेत घेणाऱ्या सशक्त कादंबऱ्या दिल्या आहेत. ही शिवशाही कादंबरी मालिका ज्या कौशल्याने शिवरायांना पार्श्वभूमीवर ठेवून तत्कालीन समाज व निसर्ग बोलका करून त्यांनी हाताळली तो एक अवघड प्रयोग होता. गोनीदा त्यात यशस्वी झाले. साहित्याचे एक अलिखित आणि सर्वमान्य सूत्र आहे. साहित्याला कुठल्याही कालखंडाचे बंधन नाही. कुठल्याही जीवन पद्धतीचा वेध घेणे साहित्य कधीच नाकारत नाही. रचनाकार ज्या तारखेला लिखावट हाती घेतो त्यापूर्वीची प्रत्येक रचना तशी काटेकोर ऐतिहासिकच असते. कथाभाग ऐतिहासिक, वर्तमानातील वा भविष्यातील याला फारसे महत्त्व नाही. प्रश्न असतो तो लेखक कलावंताच्या ठायी काल्पनिक वास्तवसुद्धा म्हणजे इमॅजिनेटिव्ह रियालिटी सार्थपणे उभी करण्याची कुवत कितपत आहे याचा. विषय वा व्यक्तिरेखा कोणतीही असो, गोनीदांनी ही कुवत निस्संशय व्यक्त केली आहे. माझे म्हणणे त्यांच्या ठायी तो विषय व्यक्त करताना जो एक आध्यात्मिक, चिंतनशील व सखोल आविष्कार दिसतो तो केवळ दुर्मिळ आहे. गोनीदांची लेखणी काल्पनिक वास्तवाचा धागा पकडत घेतल्या विषयाचे नुसते सोनेच करीत नाही, तर या आध्यात्मिक स्पर्शाने त्याचा कधीही न विसरता येणारा असा मनखेचक अलंकार करून सोडते. ही केवळ भाषेची कसरत करणारी कारागिरी लेखणी नव्हे, तर संचिताचे देणे लाभलेली लेखणी आहे. मराठी काव्य व नाटकाच्या क्षेत्रात अशी लेखणी कुसुमाग्रजांची आहे. इंग्रजीत अशी लेखणी पर्ल बकची आहे. सूक्ष्म जाण असलेल्याला सहज जाणवेल की गुड अर्थमधील चिनी शेतकरी वॉंगलुंग व गोनीदांचा पवनाकाठचा धोंडी काळ्या आईच्या प्रेमाबाबत किती समान पातळीवर वावरत आहेत. गोनीदांचे हे वैशिष्ट्य लक्षात घेताना मला प्रकर्षाने जाणवून गेले आहे की टॉल्स्टॉयने जसा वॉर अँड पीसमध्ये रशियाचा 2-3 पिढ्यांचा जीवनवेध घेतला तसा गोनीदा मराठी जनमानसाचा घेऊ शकले असते. अशा अर्थानं मराठीतील दूरदृष्टीच्या प्रकाशकांनी कधी त्यांचा पाठपुरावा केलेला नाही. मराठी साहित्याचा मला हा एक हुकलेला योग वाटतो. सशक्त जाणीवेचा, निर्माणशीलतेचे विविध पैलू धारण करणारा लेखक कलावंत पटकन जाणवतो. अशा कलावंताची एखादी कलाकृतीसुद्धा जीवनाच्या समग्र अंगांना सबळ स्पर्शून जाते. खलील जिब्रानची दी प्रॉफेट ही अशी कलाकृती आहे. गोनीदांच्या भ्रमणगाथेचा वाण हा आहे. विशेषतः यातील काही स्पर्शमय आठवणी त्यांनी अत्यंत खोलवरच्या जाणीवेने मांडल्या आहेत. त्यातील एक तर फारच बोलकी आहे. तेव्हा ते पोरसवदा होते, निरुपायानं भटकत होते. या भ्रमंतीत त्यांची गाडगेबाबांची गाठ पडली. बाबांच्या रसाळ वाणीतील उपदेशपर कीर्तनांनी भारून ते त्यांच्याबरोबरच भटकू लागले. शार्क माशाबरोबर लहान मासा फरफटत जावा तसा हा योग होता. बाबा गीतेचा कर्मयोग ठणठणीत रोकड्या व्यवहारी जीवनात उतरविलेले आधुनिक भारतातील अजोड कर्मयोगी. या भ्रमंतीत एकदा मरणाच्या कडाक्याच्या थंडीने बाबांच्या तांड्याला विदर्भात कुठेतरी गाठले. थंडीने बच्चा गोपाळ थरथर कापू लागला. त्याच्या दातकुड्या थडथडू लागल्या. गाडगेबाबांनी या लहान्या कोकराला आईच्या मायेनं आपल्या मांडीच्या उभेत रात्रभर संरक्षून धरले. गाडगेबाबा कर्मयोगी म्हणून स्पष्टपणे समजून जातात ते अशा घटनांमधून. नाशिकच्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाचा भव्य मंडप झाडणीने झाडून झाडाखाली विश्रांती घेणाऱ्या गाडगेबाबांना नेहरू हा जनप्रिय नेता भारावून नमस्कार करायला गेला.
बाबा तेव्हा त्याच्या पाठीवर झाडणीचा चक्क धपाटा घालून उठून दूर निघून जाताना म्हणाले होते, पैर छूता है, काम कर काम. या पार्श्वभूमीवर गोनीदांना मांडीच्या उभेत कोकरासारखे जीवनदान करणारे बाबा मग केवढे तरी उंच होऊन जातात. अभिजात लेखकाचे हे कामच आहे की जीवनाची अशी उंची कलात्मकपणे सांगणे. जैत रे जैत ही सातपुड्यातील जिद्दी व भोळ्या ठाकराची कथा अशी प्रकटली आहे की वा हा सहजोद्गार ती वाचून बाहेर पडावा. या कथेत अनावश्यक म्हणून खड्यासारखा शब्द शोधूनही सापडणार नाही. ही कथा ठाकरी बोलभाषेत आहे. इथे ती अशी दुसऱ्या कोणा लेखकाच्या लेखणीतून उतरतीये अशी कल्पना करून बघावी. एकतर ती क्लिष्ट झाली असती, ठाकरच उभा न राहिल्याने 4 पानेही वाचवली नसती. इथे सातपुड्याचा कडा, त्या बेला कड्याला लटकलेले मधाचे पोळे, राणी माशीवरच्या क्रोधाने अशरण इरेसरीला पडलेला नाग्या आणि गोनीदांची चपखल अशी सातपुड्याचा निसर्ग, ठाकरांचा संवेदनशील आत्मवेध आणि बोलभाषा अशी शैली सरसरून आविष्कारली आहे. माचीवरचा बुधा असो, शेतू असो वा पडघवली असो, गोनीदा भोवतीच्या जीवन संघर्षाला शतहातांनी स्पर्श करीत जाताना भेटतात. त्यांच्या व्यक्तिरेखात वनवासी आदिम आहेत तशा मध्यमवर्गीय एका कालखंडाची म्हणजे स्वातंत्र्यपूर्व संस्कारशीलता धारण केलेल्या व्यक्तिरेखा आहेत. ते साने गुरुजींकडे जाणारे लेखक वाटतात तसे मात्र ते नाहीत. साने गुरुजींमध्ये लेखकापेक्षा कारुण्यरसभावपूर्ण असा समाजचिंतक व सेवक अधिक होता. त्यांचे संपूर्ण साहित्य त्या मनोभावाच्या पिंडरसातून न्हाऊन आविष्कारले आहे. मातृत्व व त्यातही वात्सल्यमय मातृत्व हे जर शाश्वत तत्व असेल तर गुरुजींची श्यामची आई अक्षरच राहणार. काव्यात असा मातृत्वाच्या थोरवीचा ठसा अनेक प्रतिभावंतांच्या रचनेत दिसतो. माधव ज्युलियन, यशवंत यांच्या रचना प्रसिद्धच आहेत. अलीकडच्या कवीत गदिमा, नारायण सुर्वे यांच्या रचनेतही हे दिसते. गोनीदांनी आपल्या आईचे वर्णन फारसे केलेले नाही. बालपणापासून पायांना लागलेली भ्रमणाची चक्रे हे त्याचे कारण असू शकेल. निसर्ग ज्याच्याशी शतमुखांनी आपल्या भाषेत बोलतो तो खरा भाग्यवान लेखक. मराठीत असे पटकन समोर येणारे म्हणजे व्यंकटेश माडगुळकर व गोनीदा. यातही व्यंकटेश अधिक. ते प्राणी जीवनात सूर घेताना दिसतात. वनवासी आदिम माणसे त्यांच्या लिखाणात क्वचित भेटतात. निसर्ग संदर्भ धरून येतो. गोनीदांच्या लिखावटीत प्राणी, आदिम माणसे, निसर्ग यांचे एक विलग न करता येणारे अजब रसायन भेटत जाते. कथावस्तू संपताना एक अजब अशी व्यामिश्र चिंतनलय सोडून जाते. माझा आणि गोनीदांचा फार जवळचा संबंध आला असं नाही. इब्सेनच्या ज्या विख्यात सूत्राचा प्रारंभी उल्लेख केला आहे ते ज्याचे मूल्यमापन करायचे त्याच्यापासून दूर अंतरावर गेले पाहिजे हे त्यांच्या व माझ्या बाबतीत आपाततः घडून आले आहे. आणि हा लेख हे सुद्धा त्यांचे समग्र मूल्यमापन नव्हे. तर माझी गोनीदांची पहिली भेट झाली ओगलेवाडीच्या MS उर्फ नाना आणि त्यांच्या पत्नी सौ कुमुद ओगले यांच्या घरी. हे ओगले दाम्पत्य अभिजात साहित्यप्रेमी आहे. नानांना तर संगीताचाही कान आहे. पंडित भीमसेन, कुमार गंधर्व यांचे ते निस्सीम चाहते. सौ कुमुद ओगले स्वतः कवयित्री आहेत. आप्पांची या कुटुंबाशी ओळख माझ्या पूर्वीची. नीटसे आठवत नाही, पण बहुधा मृण्मयीच्या वेळी हे घडले असावे. ओगल्यांच्या अंजलीचा विवाह होता. आप्पांना जातील ते घर आपले करण्याची एक जादुई कांडी गवसली असावी. त्या लग्नात ओगले दाम्पत्याने साहित्यप्रेमापोटी आप्पांना कन्यादान करण्याची विनंती केली. आप्पांनी सानंद ते मान्य केले. पटकन मुक्टा नेसून ते कन्यादान विधीला बसले. त्यांच्या साहित्याची मनःपूत चाहती चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी अंजलीचे डोळे
केवढ्या तरी भरून पावलेल्या कृतार्थ भावनेने भरलेले मी पाहिले आहेत. प्रत्यक्ष पित्याने आपल्या हयातीत आपल्या कन्येचे विवाहात दान करा असे म्हणणे हे भाग्य किती शब्दप्रभूंना लाभते. उभ्या महाराष्ट्रासकट भारताला वेड आहे ते मंगेशकर कुटुंबियांचे. पुलंनी लता दीदींबद्दल म्हणताना स्पष्टच म्हटले, आकाशात चंद्रसूर्य आणि पृथ्वीवर लता अटळ आहेत. अशा या कुटुंबाला वेड आहे ते गोनीदा उर्फ आप्पा या मराठी साहित्यकाराचे. आप्पांकडे या भगिनी ज्ञानेश्वरीतील अर्थपूर्ण शब्द रसाळ लयीत कसे उच्चारावेत हे त्यांना गुरु मानून शिकल्या आहेत. महाराष्ट्रात अशी आप्पा भक्त अनेक कुटुंबे आहेत. त्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आप्पांचे त्यांच्या घरी मुक्कामाला असणे हे भेटीलागी परब्रह्म आलेगा या धर्तीचे निव्वळ शंख मऱ्हाटमुळे असते. यात कुठेही कृत्रिम आदरातिथ्य किंवा आप्पांकडून खोटा नम्रभाव नसतो. हे शब्दांशी झट्या घेणाऱ्या एका लेखकाच्या बाबतीत कसे शक्य झाले? त्याची मुळे आप्पा संघाचे सेवक म्हणून फिरले त्यात मिळतील. प्रत्येक संघ स्वयंसेवकाला मात्र हे जमेलच असे नाही. तर आप्पांठाई जो एक छुपा भागवतपंथीय वारकरी आहे त्यात याची पाळेमुळे आहेत. एका दांडेकरांनी म्हणजे सोनोपंत उर्फ मामा दांडेकर यांनी खांद्यावर वीणा घेऊन पंढरीचा वारकरी म्हणून महाराष्ट्राची भ्रमंती केली. दुसऱ्या दांडेकरांनी म्हणजे गोनीदा उर्फ आप्पा दांडेकरांनी घरी साहित्य वारस वीणा ठेवून महाराष्ट्राची साहित्याचा वारकरी म्हणून भटकंती केली. आमच्या मागच्या पिढीत अनेक अजातशत्रू शब्दकार झाले. आप्पा त्यातले एक प्रमुख. वारकरी आहोत तेही साहित्य व भागवतपंथी संप्रदायाशी नाळ असलेले याचे भान सदैव जागते ठेवून त्यांनी मताग्रहासाठी आयुष्यात कुणावरही कधीही वार केलेला नाही. एकूणच साहित्यात व कुठल्याही कलेच्या क्षेत्रात अजातशत्रू हा वाण आता कमी झाला आहे. जीवनाला आलेली जीवघेणी स्पर्धात्मक गतिमानता हे त्याचे कारण आहे. आप्पा नाटकांच्या वाटेला फारसे गेले नाहीत हे बरेच झाले. तो त्यांच्या लेखणीचा बाज नाही हे त्यांनी वेळीच ओळखले. काही आंबट शौकीन निर्मात्यांनी भरीला घालून त्यांना ऐतिहासिक, पौराणिक, ग्रामीण किस्सेवजा नाटके पाडायला लावली असती तर मात्र आप्पांवर बिलामत आली असती. नक्की म्हणवत नाही, पण त्यांच्या या दुर्मिळ अजातशत्रूपणाला कुठेतरी गालबोट लागून गेलेही असते. या अर्थाने मला ते नाटकांच्या वाट्याला फारसे गेले नाहीत हे बरे वाटते. दुर्ग भ्रमंतीच्या निमित्ताने गोनीदार नुसते दुर्गांशी बोलून आले नाहीत. या भटकंतीत त्यांनी निरनिराळ्या उपयोगी वनौषधींची बारकाव्याने माहिती घेऊन आपल्यातील आयुर्वेद माफक तेवढा फुलवून घेतला. महाराष्ट्र बगलेला दंडकारण्य व उरोभागी सह्य पर्वत, तसाच पश्चिमेला गर्जता पश्चिम सागर वागविणारा निसर्गसंपन्न भूभाग आहे. याच्या दर्यात जशी अनेक रत्ने आहेत तशी याच्या पर्वतात अनेक औषधी वनस्पती रत्ने आहेत. आप्पांना यातील कित्येक कसकसल्या व्याधींवर गुणकारी आहेत हे एखाद्या जाणकार धनगर भिल्लाला लाजवेल अशा 100 गुणमात्रांनी अंमळच ठावकी आहे. या दुर्ग भ्रमणातून आप्पा दांडेकरांनी आपल्यातील एक सुप्त फोटोग्राफरही चांगलाच डेव्हलप करून घेतला आहे. शुभ्र धवल परिणाम छायाचित्रात नेमका यावा म्हणून कॅमेराचा कोणता कोन धरावा हे ते चांगलेच जाणतात. या यंत्राशी काम करताना ते इतके यंत्रमय म्हणजे कॅमेरामय होऊन जातात की कधीकधी वाटते की शिवकालात कॅमेरा उपलब्ध असताच व त्या कारखान्यात ते खाशांच्या चाकरीवर नामजाद असते तर केल्याने देशाटन हा थोरांचा बोल डोळसपणे राबवून आप्पांनी आपल्यातील सुप्त चित्रकाराला व शिल्पकारालाही सप्रयोग डिवचून बघितले आहे. त्यांनी काही गडकोटांची चित्रे रेखली आहेत. विविध आकार संपन्न दगडी तुकडे, शिंपले, प्रवाळे त्यांच्या संग्रही आहेत.
महाराष्ट्रातील रवींद्र मेस्त्री, करमरकर, खेडकर अशा शिल्पकारांची खैर जर अप्पांच्या मनी एखादा प्रशस्त पोषणप्रस्तर भरला असता, तर त्यांनी एखादे भव्य शिल्पही प्रयोगादाखल हाती साकार करायला घेतले असते. आपल्या अंगीच्या या नाना कळाकळात कुणा रसिकाने कुतूहलगर्भ उत्सुकता दाखवली की अप्पांची रसवंती दुथडी भरून आवेगी धावू लागते. दुसऱ्याला दुर्मिळ माहिती देताना अशा वेळी अप्पा एवढ्या ओघानं बोलत असतात की त्या आवेगी गतीत एखादा शब्द लटकेपणाने आपला पाय मोडून घेत आपली कशीबशी वर्णी लावून घेतो. तो शब्द बोबडा ठरतोय याचे अप्पांना भानच नसते. ओगलेवाडीला गेल्यानंतर तेथील अनिल कुलकर्णींकडे अप्पांची चौकशी मी नेहमीच एका सांकेतिक प्रश्नाने करीत असे. त्याला विचारी, रहाळातला वाहक आला होता काय? तब्येत कशी? कुठली डरकाळी मारतोय वाहक आताच्याला? अनिल हसतच उत्तर देई, वाहक दिवाळीत येऊन गेला, आता ध्यानेसुरीची जोरकस डरकाळीत देणार. अप्पांचे वक्तृत्व बरेचसे कीर्तनाकडे वळणारे, माहितीपूर्ण, अंगभूत तळमळीचे, पण एकूणच व्याख्यान देणे हा अप्पांचा भाग बेताचा. त्यांची रसवंती खरी फुलते गप्पाटप्पात. एखाद्या गडावर मावळ्या मित्रमैत्रिणींच्या तांड्यात ते गप्पा गोष्टीतून तो गड असा उभा करतील की ऐकणाऱ्याला वाटावे की अप्पा नव्हे, तो गडच अप्पांचे रूप घेऊन साक्षात बोलतो आहे. गडाशी निगडीत धनगर, भिल्ल, ठाकर, कातकरी अशा आदिम वनवासींच्या त्या त्या ढंगातील बोलभाषा अप्पांना त्या त्या हेलांसह अवगत आहेत. भटकंतीत एखाद्या गडावर अशा एखाद्या ओळखीच्या गड्याची भेट झाली तर अंगावरच्या शालीने गडावरची थंडी वारत कुडकुडत अप्पा त्याच्याशी तासभर सुरेख सुखदुःखाच्या गप्पा छाटत बुरुज धोंड्यावरच बसतील. सोबती पुढे नजरेआड गेल्याची त्यांना काही जाणीवही होणार नाही आणि त्याचा निरोप घेऊन बऱ्याच पल्ल्यावर गेलेल्या सोबत्यांना ते लाभीच्या तुरतुऱ्या चालीने पटकन गाठून त्यांच्यातील गप्पातही सहज भाग घेतील. अप्पांची गडावरची ही तुरतुरी चाल अनेकांनी बघितली आहे. ती उन्हाळी संध्याकाळी ऐनाखेरांच्या खोडावरून तुरतुरत रावळाकडे परतणाऱ्या रानमुंग्यांची सय देणारी नसते काय? अप्पांच्या लिखावटीतील आध्यात्मिक अंतरंगी अंतःप्रवाह सर्व छटांसह जाणवला की त्या साहित्याच्या आस्वादाची खुमारी काही और ठरते. नकळत हा प्रवाह ज्यांच्या लेखनातून अविरत पाझरला त्या अप्पांना मी जाणीवपूर्वक मुमुक्षू म्हटले आहे, जीवनसाधक म्हटले आहे. अशा साधक अप्पांना मी प्रत्यक्ष साधनेत अत्यानंदी लय साधलेले पाहिलेले नाही, त्याची आवश्यकताही नाही. मला स्वच्छ शुभ्र धोतर नेसलेले, पितांबरी उपरणे पांघरलेले, नुकतेच साधनेतून उठलेले, वेदाची एखादी ऋचा किंवा ज्ञानेशांची ओवी मुखी घोळवीत, आपल्यातच दंग, हसमुख व घाईने समस्त उपस्थितांना देवीचा प्रसाद वाटताना एकीकडे वायफळ बडबडणाऱ्या वाचाळ अजाणाला ओठावर तर्जनीचा दंड उभवून डोळ्यांनी दटावून चूप करताना स्पष्ट समोर दिसू लागतात. त्यांच्या हातच्या तांब्याच्या तीर्थपाळ्यातील तीर्थ पळीने उजव्या अंजलीवर घेताना न चुकता हेच बोल निघू शकतात. एवं गुणविशेष तीर्थरूप राजमान्य राजेश्री रा रा गोपाळ नीळकंठ उर्फ किंवा तथा आदरणीय अप्पासाहेब दांडेकर यासी दंडवत उपरी विशेष. सांप्रत देही उद्भवलेल्या एका दुष्ट व्याधीने आपण व्यथित आहात. आपण शारदेच्या दरबारी उदंड सेवा इमाने इदबारे ठेवून कृतार्थ आहात. समस्त मराठी रियाया आपल्या बिलाकसूर चाकरीने भरून पावली आहे. हात जोडून ऋणाईत भावे आई जगदंबेस प्रार्थिते की आपणा लागी उदंड व निरामय शांततेचे निकोप आयुरारोग्य लाभो. आम्ही तर घरचेच, या उपरी विशेष ते काय लिहावे. इति लेखन सीमा. आत्ता आपण ऐकलात गोनीदा मला जाणवले ते हा शिवाजी सावंत यांनी लिहिलेला लेख प्रभाकर वर्तक यांच्या आवाजात.
हा लेख 1992 साली मेनकाच्या दिवाळी अंकात पहिल्यांदा प्रकाशित झाला होता. ही मेनका प्रकाशनची 2022ची प्रस्तुती आहे.